मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा सल्लागारांच्या नियुक्तीचा मुद्दा हा चर्चेत आलाय। पूल, भुयारी मार्ग, स्कायवॉक, पादचारी पूल आणि इतर पायाभूत प्रकल्पांच्या तांत्रिक बाबी, आराखडे आणि प्रकल्प व्यवस्थापनासाठी या 29 सल्लागारांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव हा स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेत अनुभवी अभियंते आणि तांत्रिक अधिकारी मोठ्या संख्येने कार्यरत असताना बाह्य सल्लागारांची गरज काय असा प्रश्न याआधीही अनेक वेळा उपस्थित करण्यात आलाय। स्थायी समितीच्या बैठकीतही या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे। किंबहुना सल्लागारांच्या नियुक्तीवर त्यावेळी आक्षेपही नोंदवण्यात आलेत, पण त्यानंतरही मुंबई महापालिका प्रशासनानं 29 सल्लागारांच्या नियुक्तीचा नवा प्रस्ताव आणलाय। वाढत्या प्रकल्पांची संख्या आणि तांत्रिक कामांच्या गरजा लक्षात घेऊन ही नियुक्ती आवश्यक असल्याचा प्रशासनाचा दावा आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेतील सक्षम अधिकाऱ्यांवर विश्वास न ठेवता वारंवार सल्लागारांवर अवलंबून राहण्याची वेळ का येते असा सवालही आता उपस्थित करण्यात येतोय। मुंबई महापालिकेत विविध विकास कामांच्या प्रकल्पाच्या निमित्तानं 29 सल्लागारांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाची चर्चा सुरू असतानाच मुंबईच्या महापौरांसाठी स्वीय सहाय्यक नियुक्त करण्याचा प्रस्ताव हा प्रशासनानं स्थायी समितीसमोर ठेवला आहे। या पदासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार असून संबंधित व्यक्तीला दरमहा 50,000 रुपयांचं मानधन देण्याची शिफारस करण्यात आली आहे। महापौरांच्या दैनंदिन कामकाजाचं नियोजन, विविध बैठका आणि कार्यक्रमांचा समन्वय, गोपनीय कागदपत्रांची हाताळणी तसंच प्रशासकीय कामकाजात सहाय्य करण्यासाठी स्वीय सहाय्यकाची आवश्यकता असल्याचं प्रशासनाच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले। त्यानुसार या पदावर विनीता मोरेश्वर औरंगजे उर्फ विनीता राव यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे।